नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शरद पवार यांच्या निवासस्थानी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा उपस्थित असल्याचं समजतंय. उपराष्ट्रपती पदाच्या मुद्द्यावर आता शिवसेनेची नेमकी काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात होता आणि या अनुषंगाने शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक जी आहे त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात या संदर्भातली एक पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याचं समजतंय. कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून उमेदवार दिला जाऊ शकतो की काय असं बोललं जातंय. विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार नेमका कोण असणार याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेची या सगळ्याबाबत नेमकी काय भूमिका असणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता. उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेना अशीच काहीशी भूमिका घेणार का विरोधकांच्या सोबतीनं एखादी भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते या अनेक बाबींवर भाष्य करतील असं बोललं जात आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगानं विरोधकांची ही एकत्र बैठक सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा होतीये. शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सध्या सुरू आहे. काय नेमकी त्याबद्दलची माहिती? महत्त्वाचं म्हणजे या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, बैठक संपलेली आहे आणि या बैठकीला जर बघितलं आपण तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते, त्यानंतर जयराम रमेश होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार हे स्वतः उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, द्रमुककडून तिरुची शिवा हे जे नेते आहेत ते उपस्थित होते, टीआरएस कडून केशवराव उपस्थित होते, शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते, सीपीएम कडून सीताराम येचुरी उपस्थित होते, राजदकडून एनडी सिंग उपस्थित होते, समाजवादी पक्षाकडून रामगोपाल वर्मा यांच्याशिवाय इतरही नेते उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने एनडीएने आपला उमेदवार जाहीर केलाय त्याच पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्त्वाच्या बघितलं जसं पश्चिम बंगालचे जे राज्यपाल आहेत धनकर यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांच्या वतीने देखील एक उमेदवारी लवकरात लवकर घोषित व्हावी असा प्रयत्न आहे. आणि त्याच धर्तीवरती आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलवली झाली होती. मी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की आता थोड्याच वेळात त्यांची देखील पत्रकार परिषद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार आहे. आपण या पत्रकार परिषदेचे अपडेट सुद्धा सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. महत्त्वाची बातमी राज्यातली ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 किंवा 21 तारखेला होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हा मंत्रिमंडळाचा विस्तार 20 किंवा 21 तारखेला होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं समजतंय. अगदी साधेपणानं राजभवनच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सध्या मंत्र्यांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय. पूरस्थितीमुळे काहींनी हा शपथविधी साधेपणानं व्हावा असं मत व्यक्त केलंय, तर काहींनी हा शपथविधी दिमाखात करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. सोमवार नंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलाय. 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 अथवा 20 जुलैला राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय आम्ही. पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही. आजही निर्णय घेतले.
त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका सुरू केली होती. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. 39 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देऊ नये असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना दिलंय. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रपूर जिल्ह्यात नाल्याच्या पुरामध्ये बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा नाला ओसंडून वाहतोय. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना हा नाला ओलांडून शेतातली कामं करण्यासाठी जावं लागतंय. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करतायत. मात्र अजूनही या भागात पूल बांधला गेलेला नाही. त्यामुळे जीव गमावल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. आणि आता बातमी गडचिरोलीतल्या पुरासंदर्भातली. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातनं वाहणाऱ्या पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यानं 100हून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. भामरागडमध्ये अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड आलापल्ली हा मार्ग सुद्धा बंद झालेला आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यावेळेला सुद्धा पर्लकोटा नदीला पूर आलेला होता. विदर्भातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्यात दमदार पाऊस झालाय आणि यामुळे चिखलदऱ्याच्या सौंदर्यामध्ये आता आणखी भर पडल्यानं अनेक पर्यटकांची पावलं इथं वळू लागलेली आहेत. इथला भीमकुंड धबधबा प्रवाहित झाला असून 2000 फुटांवरनं वाहणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. पर्यटकांनी आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणामुळे चिखलदरामधलं सगळंच वातावरण आता मनमोहक बनलेलं आहे. पावसाळा म्हटलं की डोंगराच्या कुशीतनं कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांचे पाय आपोआप दऱ्याखोऱ्यांकडे वळू लागतात. पश्चिम घाटातला निसर्गाचा एक मोठा आविष्कार असलेला ठोसेघर धबधबा प्रवाहित झाला असून ओसंडून वाहू लागलाय. हा निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी अनेक पर्यटक ठोसेघरला आता गर्दी करतायत. दोन ते अडीच महिने 2 वर्षापूर्वी बंद होतं. 2 ते अडीच महिने आता पाऊस चांगला व्हायला लागलेला आहे आणि चांगले पर्यटक आवक वाढलेले आहे. स्थानिक इथले समितीचे आपले आमचे वन खात्याचे कर्मचारी व समितीचे कर्मचारी, आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी हे ते जातीने लक्ष ठेवून इथं व्यवस्था व तिथं अजिबात कुठं काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पूर्ण चोख बंदोबस्त ठेवलेला असतो. काही 10 वाजता आलो तेव्हापासून धबधब्याच्या या मस्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात पाऊस पडतोय.
त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स आला आहे. मला सगळे रम्य वातावरण पाहून खूप छान वाटतंय. आम्ही सकाळी 9 वाजता इथे आलो. रोजच्या प्रकारचा असा मोठा असा पाऊस नाहीये, पण जो आहे तो एन्जॉय करण्यासाठी पुरेसा आहे. आणि आम्ही खूप दिवसाचं प्लॅन करत होतो की ठोसेघरला यायचं. फायनली आमचा प्लॅन झाला. संडे सुट्टी आहे सगळ्यांना. आम्ही सगळे इथे आलो. निसर्गाची खरी मजा काय आहे आणि पाऊस, धबधबा आणि हे सगळं निसर्गरम्य वातावरण कसं एन्जॉय करावं. मी सगळ्यांना सांगेन की इथलं वातावरण आणि हे सगळं निसर्ग नजारा पाहायला प्रत्येकाने ठोसेघरला भेट द्यावी. मी खूप एन्जॉय केलेला आहे. इथे पावसात खूप मस्त वाटतंय आणि धबधब्याचा नजारा बघाय खूप मस्त वाटतंय. धबधबा खूप मस्त आहे आणि वातावरण पण इकडचं खूप मस्त आहे. 1200 फुटावरून वेसाळणारा धबधबा कोसळताना मन प्रसन्न होतं. निसर्गाचं सौंदर्याचं आनंद लुटताना पर्यटक बेधुंद होतात. सततधार पाऊस पडत असल्यामुळे ठोसेघर धबधबा मनमुराद कोसळू लागलेला आहे. पांढरा शुभ्र प्रवाह आणि छातीचा ठोका चुकवणारा आवाज याकडे आता पर्यटक आकर्षित होऊ लागलेले आहेत. देशातून तसेच राज्यभरातून हजारो पर्यटक ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सध्या ठोसेघर धबधबे या ठिकाणी आहोत. हा सगळा नजारा आपण पाहत आहोत. अशा प्रकारे पांढरा शुभ्र असा हा धबधबा या ठिकाणी धबधबा 3 टप्प्यामध्ये खाली कोसळत असतो. त्यासोबत हा दुसरा एक धबधबा आहे, तोही या ठिकाणी पाहायला पर्यटक या ठिकाणी येत असतात. मोठ्या संख्येने या ठिकाणी सुट्टी असेल किंवा पावसाचा जो हंगाम आहे या ठिकाणी पर्यटक देशभरातून या ठिकाणी पाहायला येतात. हा सगळा अफलातून नजारा डोळ्याचं पारणं फेडणारा आहे आणि हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की एकदा ठोसेघरला भेट द्यावी लागेल. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या पर्यटन स्थळ असलेल्या जामगे इथल्या कोटेश्वरी मनाई मंदिरात आणि तिथल्या धबधब्यावर शेकडो पर्यटकांनी विकेंडला मोठी गर्दी केली आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर नागरिकांपर्यंत अनेकांनी जामगे इथला धबधबा आणि तिथल्या मंदिराचा परिसर पाहण्यासाठी गर्दी केल्याचं दिसतंय. जामगेतल्या या धबधब्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. निसर्गाचा वरदस्त लाभलेल्या कोकणामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत. अर्थातच काही पर्यटन स्थळं धोकादायक झाल्यामुळं त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. पर्यटकांना तिथे जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु जर माझ्या पाठीमागं आपण बघितलं तर अशा प्रकारे हा जामगे खेडमधला जामगे या ठिकाणचा धबधबा आहे. आम्ही झूम करून जर आपण बघितलं तर हा किती नयनरम्य धबधबा आहे आणि अनेक लोक जे आहेत या ठिकाणी सेल्फी काढण्याचा आनंद देखील लुटत आहेत. आपली सुट्टी घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणचे काही पर्यटक आहेत, आपण त्यांना विचारूया. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पर्यटनाचा आनंद लुटताय, काही ठिकाणी बंदी आहे, कसं काय सांगा? आता सध्या रघुवीर घाट, सवासडा इकडे बंदी आहे, त्यामुळे हे जे हिडन स्पॉट्स आहेत तिथे आम्ही येऊन एन्जॉय करतोय. अच्छा, ह्या स्पॉटबद्दल कसं माहिती मिळाली? ॲक्च्युली मी खेडचीच आहे, सो लोकल लोकांकडून या स्पॉटबद्दल माहिती मिळाली होती. काय सांगाल, तुम्ही सुट्टी एन्जॉय करताय, पावसाळा आहे, खूप अप्रतिम आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटते. त्यामुळे आम्हाला काही छोटे मोठे धबधबे आम्ही त्याच्यातच हे करतोय, कारण मोठे मोठे धबधबे बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जे छोटं भेटते त्याच्यातच आम्ही आनंद घेतो. आपल्यासोबत काही लहान मुलं पण आहेत. मला सांग, तू धबधब्याच्या इथं एन्जॉय करतोयस, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय, चांगलं वाटतंय. काय काय मजा केली? उड्या टाकल्या, कुठून आलास तू? चाकाळे. आपण बघू शकतो की या ठिकाणी छोट्या छोट्या जे धबधबे आहेत, खरं तर खूप नयनरम्य आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारचे लोक जे आहेत हे मजा करतात, एन्जॉय करतायत आणि आपला जो आनंद आहे हा पूर्णपणे द्विगुणित या ठिकाणी करतायत. छोट्या छोट्या उड्या घालतायत. अनेक ठिकाणी हे पर्यटन स्थळ धोकादायक झालेले आहेत. मात्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही पर्यटन क्षेत्र आहेत त्यांना बंदी आहे, परंतु जे सुरक्षित ठिकाण आहेत तिथे मात्र आता लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. राज्यातले खड्डे लवकरात लवकर भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरत खड्डे भरण्यात येत आहेत. उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात आहे. कंत्राटदारांकडून केवळ रस्ते भरण्यासाठी खडी वापरली जाते. मात्र मुसळधार पावसात ही खडी बाजूला होऊन पुन्हा रस्ते जैसे थेच होतात आणि यामुळे नागरिकांना खड्ड्यांच्या त्रासाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागतंय.
पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास नागरिकांना आणि वाहन चालकांना कशाचा होत असेल तर त्या या रस्त्यांवरील खड्ड्यांचा होत असतो आणि याचीच गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने MMRDA MSRDCA यांना स्वतंत्र अधिकारी नेमण्याचं सांगितलेलं आहे। 24 तास या अधिकाऱ्यांच्या मार्फत हे खड्डे बुजवले जातील, त्यासाठी दर्जेदार अशा सामग्री वापरली जातील, रेडीमेड्स वापरले जातील असं सांगितलंय आणि खड्डेमुक्त शहर झाले पाहिजेत, खड्डेमुक्त रस्ते झाले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे संबंधित यंत्रणा आहेत त्या लगेच कामाला लागलेल्या आहेत। सध्या उल्हासनगरच्या कुर्ल्याकाम परिसरातून जाणारा हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत की खड्डे बुजवण्यासाठी रेडीमेड पद्धतीचा वापर करावा, अद्ययावत सामुग्रीचा वापर करावा, तिथे हे होताना दिसत नाहीये कारण फक्त खडीच्या माध्यमातून हे खड्डे बुजवले जात आहेत। जरा मी उकरून तुम्हाला दाखवतो की कोणत्या पद्धतीचे फक्त ही खडी टाकली जाते, याच्यामध्ये काही नाहीये। त्याच्यामुळे एखादा जर मोठा पाऊस आला तर हे पुन्हा खड्डे या ठिकाणी या रस्त्यावर निर्माण होणार आहेत। त्याच्यामुळे संबंधित यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचं किती काटेकोरपणे पालन करतायत याचा हा उत्तम नमुना आपल्याला म्हणता येईल। त्याच्यामुळे प्रत्येक यंत्रणेनं प्रत्येक जबाबदारीने अधिकाऱ्याने काम करावं अथवा मुख्यमंत्री कडक कारवाई करतील अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील अधिकारी वर्ग या आदेशाला जुमानत नाहीये याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दरम्यान जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सरपंच किंवा नगराध्यक्षच नव्हे तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही जनतेतून निवडा असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर। 2014 मध्ये भाजप सरकारच्या कार्यकाळात सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आलेला, पण महाविकास आघाडी सरकारने मात्र तो निर्णय बदलला। आता पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा सरपंच जनतेतून निवडीचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या निर्णयाचं समर्थन करताना फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला। थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्याबरोबर त्यावेळेस आमचं जे सरकार होतं भाजप शिवसेनेचं, आमचे सगळ्यात जास्त लोक निवडून आले। महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यच मागे राहिलं होतं की जिथे थेट नव्हतं। जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच थेट आहे, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट आहे, काही राज्यांमध्ये तर महापौर थेट निवडणूक आहे। अजितदादा जे म्हणतायत पराभव दिसतोय म्हणून ते बोलतात। पण देवेंद्र फडणवीस थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे फायदे सांगत असतानाच अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केला। थेट जनतेतूनच निवडण्याचे एवढे फायदे असतील तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही थेट जनतेतूनच निवडावा असा टोला अजित पवारांनी लगावला। थेट निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जर नगराध्यक्ष थेट करता, तुम्ही सरपंच थेट करता, मग तुम्ही मुख्यमंत्री थेट करा, तुम्ही पंचायत समितीचा सभापती थेट करा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष थेट करा, राष्ट्रपती पण सगळ्या नागरिकांनी त्या मतदान करा राष्ट्रपतीची निवडणूक। असं नसतं, डेमोक्रेसीमध्ये काही परंपरा आपल्या वडीलधाऱ्यांनी घालून दिलेल्या आहेत। एकंदरीतच नवं सरकार आलं की आधीच्या सरकारचे निर्णय बदलणं आणि त्यावरून राजकारण होणं हे नित्याचंच बनलंय। पण हे करताना नेत्यांनी सामान्य मतदार आणि जनतेचाही विचार करायला हवा। केवळ राजकीय फायद्याकरता निर्णय न घेता यातून जनतेचाही फायदा विचारात घेतला जावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्य सरकारनं जनतेमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया आता ग्रामीण भागातनं व्यक्त होत आहेत। जुन्नर तालुक्यातनं व्यक्त करण्यात आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूया। इथून पाठीमागे जे सदस्यांमधून निवड होती त्या निवडीमध्ये एका वार्डचा मेंबर बरेचसे सदस्य जे त्याला मेजॉरिटी लागते ती जमा करायचा आणि त्याच्यामधून पळवापळी सदस्यांची व्हायची, पैशाचा घोडेबाजार व्हायचा। त्याच्यामध्ये सुद्धा जो पैशावाला जो स्ट्रॉंग आहे तोच त्याच्यामध्ये सरपंच व्हायचा आणि त्याच्यामधून सरपंचाची निवड व्हायची। परंतु आता असं झालेलं की जो गावात सर्वसामान्य चांगला माणूस आहे, ज्याची सगळ्या गावात प्रत्येक वार्डशी प्रत्येक मतदाराशी संबंध आहे, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून होण्याची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळत आहे।
नवीन सरकारने जो घेतला आहे आता निर्णय का पुन्हा जनतेतून सरपंच निवडून यावा, हा निर्णय एक महिला सरपंच म्हणून मी याचं स्वागतच करेन आणि हा खूप अगदी योग्य आणि छान निर्णय आहे असं मला मनापासून वाटतं. कारण जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाची नाळ ही प्रत्येक घराशी जोडली जाते. तो प्रत्येक व्यक्तीच्या मनातला सरपंच असतो आणि तो तेवढा कार्यक्षमतेचा असतो, जनता त्याला निवडून देते. जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयावर नांदेड जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भाजपच्या सरपंचांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. बहुमत एकाचा आणि सरपंच दुसराच, त्यामुळे गावातले वाद वाढतील असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे, तर मतदारांना मनासारखा सरपंच निवडण्याचा आता पर्याय आहे असं भाजपचं म्हणणं आहे. खरं तर या नवीन सरकारचं स्वागत करायला पाहिजे, कारण हा जनतेतून जो निर्णय घेतलेला आहे ते निर्णय एकदम 100% ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून फार अतिमहत्त्वाचा आणि चांगला आहे. पूर्ण गावातून मतदान झाल्यामुळं त्या प्रत्येक नागरिकाची आशा असते की सरपंचाला आम्ही मतदान केलेलं आहे, आम्हाला कामाचा हक्क मिळतो, काम सांगता येतं. जनतेतून थेट सरपंच निवडण्याच्या मुद्द्यावर बुलडाण्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेसनं यावर आक्षेप घेतला आहे, तर हा निर्णय योग्य असून मतदार आता सुशिक्षित सरपंचाला थेट निवडून देतील असंही मत व्यक्त होत आहे. एक जे माध्यम आहे जनतेचं आणि सरपंचातलं, याच्यामध्ये जो दुवा असतो सदस्य म्हणून, हा जो तुम्ही खंड पाळत आहे त्याच्यामध्ये, तर ही व्यवस्था कशी चालेल? कारण एकटा माणूस काही गाव सांभाळू शकत नाही. त्याच्यासाठी आपण सदस्य ठेवलेले आहेत आणि सदस्यांपर्यंत लोक पोचतील. तर हेच जर तुम्ही बंद करत आहे तर गावाला न्याय कसा मिळेल, लोकांची कामं कशी होतील? त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय मान्य नाही. सरपंच जनतेतून निवडावा हे योग्य आहे, कारण की जे सुशिक्षित असतात लोक त्याची जनता निवडून देईल की ते आपल्या गावाचा विकास करू शकतील, अशा लोकांनाच निवडून देऊ शकतात. तर हा निर्णय योग्य आहे सरकारचा. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, पण एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची जाता जाता आठवण करून द्यायची आहे. ती म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजता बिनधास्त बोला हा आमचा विशेष कार्यक्रम तुम्ही पाहू शकणार आहात. या कार्यक्रमाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ठाकरे शिंदे एकत्र येऊ शकतात का, या मुद्द्यावर तुम्ही व्यक्त होऊ शकता. 022-6888-2737 या क्रमांकावर संध्याकाळी 5:30 वाजता बघायला विसरू नका. बिनधास्त बोला.